कासोळा येथील 45 वर्षीय इसमाचा काळी दौलत फाट्यावर आढळला मृतदेह। घात की अपघात, चर्चेला आले उधाण। घरी कार्यक्रमादरम्यान डीजेच्या तालावर नाचणारा इसम डीजे बंद झाल्यानंतर बाहेर गेला आणि काही वेळेच्या अंतराने चक्क त्या इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। घडलेली विचित्र घटना घात की अपघात या चर्चेला उधाण आले आहे। प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक 21 एप्रिल 2025 रोजीच्या रात्रीच्या सुमारास गजानन बोंबले वय अंदाजे 45 वर्ष, राहणार कासोळा यांच्या घरी लग्न समारंभानिमित्त कार्यक्रम सुरू होता। या दरम्यान डीजेही लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे। रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास डीजे बंद झाल्यानंतर गजानन बोंबले कुठेतरी निघून गेले। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या मध्यरात्री अंदाजे 3 ते 4 वाजताच्या सुमारास गजानन बोंबले यांचा मृतदेह काळी दौलत पॉइंट फाट्याजवळ दिसून आला। काही वेळातच सदर बाब हवेसारखी गावात पसरली व गावकऱ्यांमार्फत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले। या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे होताच तेथील पोलीस बळ घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले। या घटनेसंदर्भात आपल्या चॅनल मार्फत सदर घटना घात की अपघात किंवा मृतक व्यक्तीच्या शरीरावर जखमा किंवा निशाण आहे का या संबंधी प्राथमिक तपास अधिकारी यांना विचारणा करण्यात आली। त्यावेळी मृतक गजानन बोंबले यांच्या शरीरावर काही खरचटल्याचे तसेच हाताला मार लागल्याचे निशाण असल्याची माहिती मिळाली। प्राथमिक दृष्ट्या अज्ञात वाहनाने धडक मारली असावी असा अंदाज पोलीस प्रशासनाने वर्तविला आहे, परंतु तपासाअंती आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच घटनेचा योग्य खुलासा करता येईल याही बाबीकडे पोलीस प्रशासनाने विशेष भर दिला। यात महत्वाची बाब म्हणजे मृतक गजानन बोंबले यांना भयंकर दारूचे व्यसन असल्याची पोलीस प्रशासनामार्फत माहिती मिळाली आहे। त्यामुळे सदर घटना घात की अपघात या प्रश्नाचे गूढ आणखी कायम आहे। लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू। जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।